अन्न हे पूर्ण ब्रह्म हे आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत. पण एक साधा प्रश्न आहे, एक मंत्र आणि प्रत्येक घास प्रसाद झाला. आपण अन्न खातो की अन्नाला आदर देतो? हाय हॅलो नमस्कार. आपण जे अन्न खातो ते केवळ शरीरालाच नव्हे तर मन आणि आत्म्यालाही पोषण देतं. पण अन्न ग्रहण करताना जर आपण मंत्राचं स्मरण केलं तर त्याचे आध्यात्मिक लाभ होतात. हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. आणि हो मैत्रिणींनो, तुम्ही व्हिडिओला आपल्या जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. कमेंट करा आणि तुम्ही कुठल्या भागातून बघताय हे सुद्धा मला सांगा. तर बघा, आपण एक छोटीशी कथा म्हणा किंवा माहिती म्हणा ती बघत आहे. मध्य प्रदेशातील एक छोट्याशा गावात आनंद अन्नछत्र नावाचे भोजनालय होते. त्याचा मालक माधवराव आणि त्यांचा मुलगा ओंकार अत्यंत प्रामाणिकपणे लोकांना जेवण वाढत असत. स्वच्छता, चांगले साहित्य आणि प्रेमाने बनवलेले अन्न सगळे काही होते. तरीही माधवराव नेहमी म्हणायचे, बाळा, फक्त पोट भरलं म्हणजे जेवण पूर्ण होत नाही, मनही तृप्त झालं पाहिजे. एक दिवस एक वृद्ध शिवभक्त भोजनालयात आले. जेवण झाल्यावर त्यांनी शांतपणे विचारले, तुम्ही जेवण वाढण्यापूर्वी देवाचे स्मरण करता का? ओंकार म्हणाला, नाही बाबा, आम्ही स्वच्छतेची काळजी घेतो. पण एवढेच शिवभक्त असले आणि म्हणाले, आजपासून प्रत्येक ताट वाढताना मनातल्या मनात एकदाच महामृत्युंजय मंत्र म्हणा. कोणालाही दाखवायचे नाही, फक्त भगवान शिवांना अर्पण करायचे. त्या दिवसापासून प्रत्येक ताट वाढताना ओंकार डोळे मिटून म्हणू लागला, ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनात मृत्युमुक्षीयमामृतम्. काही दिवसांनी आश्चर्यकारक बदल दिसू लागले. तेव्हा एक वृद्ध गृहस्थ म्हणाले, बाळा, इथे जेवण खाल्लं की मन अगदी शांत होतं. तसंच एका आईनेही सांगितले, माझं मूल इतरत्र जेवत नाही, पण इथलं अन्न आनंदाने खातं. आणि एका प्रवासी पण म्हणाला, या अन्नात चव आहेच, पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे प्रेम आहे. ओंकारला त्या दिवशी समजलं, मंत्र अन्न बदलतो की नाही हा श्रद्धेचा विषय असू शकतो, पण मंत्र म्हणताना आपलं मन नक्कीच बदलतं. आणि प्रेम, श्रद्धा व सकारात्मक भावनेने तयार केलेलं अन्न शरीरासोबत मनालाही समाधान देतं. आपल्या हिंदू परंपरेनुसार जेवणापूर्वी महामृत्युंजय मंत्र म्हटल्याने मन शांत होते, कृतज्ञतेची भावना जागृत होते, अन्नाला प्रसाद मानून ग्रहण करण्याची वृत्ती निर्माण होते, सकारात्मक विचार वाढतात आणि देवावरील विश्वास अधिक दृढ होतो. अनेक भक्तांना अशा प्रार्थनेमुळे मानसिक बळ, धैर्य आणि अंतर्मनातील शांतता अनुभव येतो. हे आध्यात्मिक अनुभव आहेत. आजारपणासाठी वैद्यकीय उपचारांची जागा ते घेत नाहीत. आजपासून आपण छोटासा संकल्प करूया. जेवण करण्यापूर्वी एकदा मनोभावे महामृत्युंजय मंत्र म्हणूया. पाणी पिण्यापूर्वी एकदा भगवान शिवांचे स्मरण करून महामृत्युंजय मंत्र म्हणावा. ज्यांचे हॉटेल, भोजनालय, खानावळ, मेस किंवा प्रसादालय आहे त्यांनी स्वयंपाक सुरू करताना आणि शक्य असल्यास ग्राहकांना अन्न वाढण्यापूर्वी मनातल्या मनात एकदा महामृत्युंजय मंत्र म्हणावा. सर्व माता भगिनींना नम्र विनंती, घरात स्वयंपाक करताना प्रेम, श्रद्धा आणि भगवान शिवांच्या स्मरणासह महामृत्युंजय मंत्रांचा जप करा. आपल्या संस्कृतीत अन्नाला पूर्ण ब्रह्म मानले आहे. श्रद्धेने तयार केलेल्या अन्नातून घरात प्रेम, समाधान आणि सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होते, असा अनेकांचा अनुभव आहे. हा नियम पाळण्यासाठी फक्त 5 सेकंद लागतात, पण त्या 5 सेकंदात आपण देवाचे स्मरण, कृतज्ञता आणि सकारात्मक विचार आपल्या अन्नाशी जोडतो. आता तुमच्या प्रत्येकासाठी एक विनंती, तुम्ही देखील आजपासून हा नियम सुरू करणार आहे का? करणार असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही आधीपासूनच जेवणापूर्वी, पाणी पिण्यापूर्वी किंवा स्वयंपाक करताना महामृत्युंजय मंत्र म्हणत असाल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये अवश्य लिहा. तुमचा अनुभव दुसऱ्यांसाठी प्रेरणा ठरू शकतो.
चला तर मग प्रत्येक घासापूर्वी भगवान शिवांचे स्मरण करूया. प्रत्येक थेंब पाणी कृतज्ञतेने पिऊया. प्रत्येक स्वयंपाक प्रेमाने करूया. कदाचित याच छोट्याशा सवयीमुळे आपल्या घरात अधिक शांतता, समाधान, श्रद्धा आणि सकारात्मकता येईल. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा, कारण तुमचा एक लाईक आणि शेअर इतरांपर्यंत पोहोचण्यास मदत करतो. तसेच कमेंट देखील करा, कारण तुमचा एक कमेंट मला पुढे घेऊन जाण्याची प्रेरणा देतो. मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच एका आध्यात्मिक धार्मिक माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना हर हर महादेव.